पंढरपुरातल्या भीमा नदीकाठच्या चिंचोली भोसे गावाच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करताना एकाचा मृत्यू झाला। वाळू काढताना ढिगारा अंगावर पडल्याने ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू झाला। या निमित्तानं अवैध वाळू उपसाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला। विरारमध्ये झाडावर मांजर अडकलेल्या एका कबुतराची सुखरूप सुटका करण्यात आली। अग्निशमन पथकाच्या जवान तसंच पक्षीमित्रांनी बऱ्याच प्रयत्नानंतर कबुतराची सुटका केली। कबुतराच्या पंखाला दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत। वाशिम जिल्ह्यातल्या एरंडा गावात महिलांनी अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केलेत। सहज उपलब्ध होणाऱ्या गावठी दारूमुळे गावातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होतोय। त्यामुळे वैतागलेल्या महिलांनी एकत्र येत गावठी दारूच्या भट्ट्यांवर धाडी टाकून अड्डे उद्ध्वस्त केलेत। काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टि होते। पर्वतरांगेवर बर्फाची चादर। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पारा घसरलाय। बर्फवृष्टीमुळे अनेक भागातील वाहतूक जवळपास ठप्प झाली। त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। शैतान सिनेमाचा टीजर भेटीला आलाय। हा सिनेमा एक सुपरनॅचरल थ्रिलर आहे। सिनेमात अजय देवगण, ज्योतिका आणि आर माधवन मुख्य भूमिकेत आहेत। हा सिनेमा 8 मार्चला प्रदर्शित होतोय। बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर अॅनिमल सिनेमा आता OTTवर रिलीज झालाय। नेटफ्लिक्सवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळतोय। नेटफ्लिक्सनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली। वैमानिकांच्या आयुष्यावर आधारित फायटर सिनेमाला सलग सुट्ट्यांचा चांगला फायदा होतोय। रिलीजच्या पहिल्या दिवशी फायटरनं 22 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 39 कोटींची कमाई केली। एकंदरीतच 2 दिवसात या सिनेमानं 61.5 कोटींचा गल्ला जमवलाय।